नमस्कार. रामकृष्ण हरी वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला वनस्पतीची ओळख नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, वनस्पतींची तांत्रिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेस माझ्याकडे माहिती संपते त्यावेळेस मी कुठल्या तरी वैद्याकडे, कुठल्या तरी गुरुजनांकडे जाऊन तिथली माहिती, ग्रंथातली माहिती अशी आपल्या चॅनलवर सगळ्या गोष्टीविषयीची माहिती तुम्हाला भेटत राहणार आहे. तरी आपण अजून जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर चला, तुम्हाला आज मी दाखवत आहे. आपण आलेलो आहे पुंडलिकगिरीजी बाबांकडे, आणि बाबांकडे कोणती जडी बोटी आहे तिचा आपण उपाय करूया. तर चला. तर हे बघा मित्रांनो, या बाबांच्या वनस्पती आहेत. बाबांनी खूप अशा वनस्पती लावलेल्या आहेत. इथं बघा, बाबांनी खूप अशा वनस्पती लावलेल्या आहेत. आणि इथं तुम्हाला बाबा कोणती वनस्पती आपल्याला दाखवतात ते आपल्याला बघायचंय. तर चला, हे बघा, त्यांच्याकडे जाऊया. हे बघा, हे बाबा येते. नमो नारायण. हा, नमो नारायण बाबा. हे बाबा येते. बाबा, आज आम्हाला काहीतरी अशी जंगली जडीबोटी विषयीची माहिती द्या. कारण आपले जे सबस्क्रायबर आहेत ते अनेक वेळा आपल्याला वशीकरणावर माहिती विचारतात. तर वशीकरणावरची आपल्याला काही जडीबोटी माहिती असेल तर त्याविषयीची माहिती द्या. आपण या ना इकडे, तुम्हाला दाखवतो. एक वनस्पती आहे, जबरदस्त असा उपाय आहे तिच्यावर. हो, चालेल चालेल. या बरं. हे बघा, इथं ही वनस्पती आहे. तर बाबा कुठली वनस्पती दाखवतात ते आपण बघूया. चला. हे बघा, हो, ही वनस्पती आहे. हिला राजमोहिनी असे बोलतात. ही वनस्पती, हिला राजमोहिनी असे बोलतात. राजमोहिनी. हा, कारण आपण किती खर्च केला, किती पैसे घालवले तरी काही उपाय होत नाही. एखाद्या बाईचा नवरा समजा दुसरीकडे त्याचा काही कॉन्टॅक्ट असेल, तो जात असतो, तो काय घरी येत नसतो, ऐकत नाही, बायको वैतागून जाते, पण तो काही घरी येत नाही, पगार सुद्धा घरी देत नाही. तेव्हा अशा वेळेला काय करावं असं सुचत नाही माणसाला. तेव्हा या अशी वनस्पती आहे, ही राजमोहिनी हिला बोलतात. हिचा जबरदस्त असा उपाय आहे, परंतु हिला आमंत्रण देऊन काढावं लागते. कुठं पण भेटते का बाबा? कुठं भेटत नाही. नाही का? जंगलामध्ये भेटते का बाबा? जंगलामध्येच भेटत असते ती. हो, पण ओळख पाहिजे त्याला. तिची ओळख पाहिजे ना आपल्याला. हो हो. तिचा कंद खाली पिवळा असतो. कोणाच्या घरी पण असेल ते सांगता येत नाही. तिला काय कंद आहे का? खाली खाली कंद असतो, असा मोठा कंद असतो. आता कंद काढायला कलर पिवळा असतो, पिवळ्या कलरचा कंद आहे. आणि पानं हिरवेच असतात, हळदीसारखी. हळदीसारखी. आपली खायची हळद आहे ना, त्याप्रमाणे पानं असतात. आणि हिला राजमोहिनी म्हणतात. हिला राजमोहिनी म्हणतात. याचा उपयोग असा आहे की याला आमंत्रण देऊन काढावं लागतं. आणि ते रवी पुष किंवा गुरुपुष या नक्षत्रावरच ही वनस्पती काढावं लागते. तेव्हा ती उपयोग देत असते. कधी काढून उपयोग देत नाही. तेव्हा हिला रविपुष नक्षत्र आहे, उद्याला रविपुष नक्षत्र आहे, आजच आमंत्रण द्यायचं संध्याकाळी. आणि सकाळी ती लघवी न करता, संडासला न जाता, दिवस निघायच्या आधी ही वनस्पती काढायची. आणि आपण त्या नवऱ्याला किंवा बायकोला, एखाद्याची बायको राहत नसेल, समजा एखाद्याची बायको नसेल राहत, तिला पण उपयोग हा होईल. तर आपण काय करायचं असतं त्याचा उपयोग? हा कंद काढल्यानंतर त्याला धूप दीप दाखवून काढल्यावर आणि मग ते आपण थोडासा खायचा, थोडासा तुकडा खायचा, आपण उष्टा करायचा. आणि तो उष्टा तुकडा थोडा त्या बायकोला द्यायचा किंवा ज्याला वश करायचंय त्याला वश करायचा असेल त्याला या राजमोहिनीचा तुकडा उष्टा करून आणि त्या माणसाला चारायचा. प्रसादात म्हणा, कशात भाजीत म्हणा, भाकरीत म्हणा, कशात तरी चारायचा. त्यात का होईना. किती दिवस चारावं लागेल बाबा? त्याला 3 दिवस चारावं लागेल. कधी कधी चारायचा? ते फक्त मंगळवारी आणि शुक्रवारीच चारावं लागतं. फक्त मंगळवार आणि शुक्रवार. तरच उपयोग होईल. 2 दिवसातच का?
नाही हा आता एक मंगळवार घेतला हा तर शुक्रवार आला, हा शुक्रवारी चारले परत मंगळवार, पण मंगळवारी 3 बरोबर असे म्हणजे 3 होतात. 3 होतात. हा बरोबर ठीक आहे ठीक असं आहे ते प्रयोग. आहे. असा प्रयोग आहे. तेव्हा हा जबरदस्त प्रयोग आहे. आणि हे समजा पाहिजे असेल तर आपल्याकडे मिळेल का? भेटेल ना, हा ठीक आहे. आपल्या काय भेटू शकेल. हा तर बघा हे अशी पाहिजे असेल तर हो हळदी सारखीच पान आहे तिची तर. हळदी सारखीच आपली खायची हळद आहे ना पिवळी, हम्म, तशीच पान आहे ती. आणि कंद पण तिचा खाली पिवळा आहे, हम्म, हम्म, पण कंद हा मोठा असतो. हम्म, आपली खायच्या हळदीचा कंद बारीक असतो हम्म, हम्म, हम्म. आणि हा मोठा असा आपला रताळू असतो ना, हा असा कंद मोठा असतो. मोठा कंद आहे. हा बरं ठीक आहे. तर बघा मित्रांनो, अशी ही आपल्याला बाबांनी ते राजमोहिनी दाखवलेली आहे. राजमोहिनीचा असा कंद आहे. आता कंद काढायला इथं वेळ नाहीये, बाबा काही काढून दाखवत नाही ते. आता बघा हे वनस्पती पानावर ओळखू शकता तुम्ही, पिवळा कंद असतोय हा. हे बघा हे पानावर तुम्ही हे ओळखू शकता, हे वनस्पती. हे बघा याची अशी पानं असतात. हा तर बघा ही आहे राजमोहिनी नावाची वनस्पती. हिचा कंद पिवळा असतो आणि कंदाची माहिती तुम्हाला बाबांनी सांगितलीच आहे. तर चला असेच आपण अजून कुठं कुठं जाऊन आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करूया. अशा जंगलांमध्ये साधू संतांच्या संगतीमध्ये गुरुजनांच्या वैद्यांच्या सल्ल्यानं आपण अनेक माहिती तुमच्यापर्यंत शेअर करूया. चला धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.